ठरलं तर मग या मालिकेच्या 27 सप्टेंबरच्या भागामध्ये आता अर्जुनचं मिशन इतकं यशस्वी झालेलं आहे की प्रिया खोटं बर्थमार्क काढून सगळ्यांची फसवणूक करत आहे हे सत्य अर्जुन सगळ्यांच्या समोर आणणार आहे। प्रियाला रंगे हात पकडत ते पायावरचं बर्थमार्क हे खरं नाही तर खोटं आहे हे आता अर्जुनला एका भयंकर पुराव्यासकट समजलेलं आहे। 27 सप्टेंबरच्या भागामध्ये प्रिया आता सकाळी सकाळी उठते आणि आपलं आवरत असते। आपले केस पुसत असताना प्रियाच्या गोष्टी काही लक्षात यायला लागतात आणि ती मागे घडलेल्या घटनांचा रिकॉल करायला लागते। त्यावेळेला तिच्या लक्षात एक गोष्ट येते की आतापर्यंत अशा काही घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये माझा पाय अर्जुनला दिसू शकत होता। सगळ्यात पहिली घटना म्हणजे मी ज्या वेळेला अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेले होते त्यावेळेला तिकडे काचा पडल्या होत्या आणि त्या काचांवरती माझा पाय लागला होता आणि काचांवरती जेव्हा पाय पडला माझ्या पायामध्ये काच घुसली। अर्जुन त्यावेळेला ती काच काढण्यासाठी माझा पाय त्याने हातात घेतला होता आणि त्यावेळेला माझी जन्मखूण नसलेला पाय त्याला दिसू शकत होता। काल सुद्धा तसंच घडलं। काल सुद्धा पद्मासन घालताना माझा पाय रिकामा होता आणि तो रिकामा पाय कुणी पाहिला असता तर नाही, घरामध्ये 2-3 वकील इतके निष्णात असताना मी असा हलगर्जीपणा करू शकत नाही। मी असं पाय रिकामा ठेवू शकत नाही। चुकून जर यांच्यापैकी कुणी माझा पाय पाहिला तर माझं काही खरं नाहीये। नाही प्रिया, तुला आता अलर्ट राहायला लागेल। काहीही करून तुला या सगळ्यामध्ये पायावरती तुळशीपत्र कंटिन्यू ठेवायला हवे म्हणजे हवेच, असं म्हणत प्रिया तिथला स्केच पेन घेते। स्केच पेन घेऊन तिच्या पायावरती आता मात्र जन्मखून काढण्यासाठी ती ड्रेसिंग टेबलच्या समोर बसते। आता ती ज्या रूम मध्ये बसलेली असते ती रूम अस्मिताची असते आणि आता त्याच वेळेला ती ड्रेसिंग टेबलवर बसते। एक स्केच पेन आपल्या पर्समधून काढते कारण दर वेळेला ती स्केच पेन आपल्या पर्समध्ये शक्यतो ठेवते जेणेकरून तिला पायावरची खूण काढता येईल आणि त्यामुळे मग मात्र आता इकडे ती पायावरती स्केच पेननी खूण काढत असते आणि खूण काढता काढता तिचा हात तसाच थबकतो आणि ती मागील घटनांचा विचार करायला लागते। ज्या वेळेला ती मागील घटनांचा विचार करायला लागते त्याच वेळेला ती तशीच बसलेली असताना अस्मिता येते मागून आणि हळूच प्रियाच्या मागे येऊन उभी राहते आणि तिला घाबरवते। प्रिया घाबरते, हातामधला स्केच पेन बाजूला पडतो आणि ती अस्मितावरती चिडते। ही मूर्ख मुलगी आहे का? म्हणजे मी काहीतरी काम करते तर हिचं आपलं टिव 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 चालूच। यावरती अस्मिता म्हणते, काय ग तन्वी, तू इतकी का घाबरलीस? यावरती प्रिया म्हणते, मूर्ख आहेस का? असं मागून येऊन कोण घाबरवतं का? असं म्हणत प्रिया आता चिडते आणि ते स्केच पेन टेबलावरती ठेवते आणि निघून जाते। तोपर्यंत अस्मिता पाहते आणि ती विचार करते, ही तन्वी काय लहान आहे का जी स्केच पेन घेऊन फिरते? कशासाठी लागतो हिला स्केच पेन? काय रंगवणार आहे ही? हिचं तर मला काही कळतच नाहीये। असं म्हणत, जाऊ दे ना, मला काय करायचंय, मी माझं नेल पेंट लावते, असं म्हणत ड्रेसिंग टेबलवर ती बसून आता ती तिचं नेल पेंट लावायला सुरुवात करते। ज्या वेळेला नेल पेंट लावते इकडे तोपर्यंत सायली किचन मध्ये आलेली असते। किचन मध्ये सगळ्यांचा चहा नाश्ता चालू असतो। कल्पना म्हणायला लागते, काय ग अर्जुन कुठे आहे? यावरती सायली सांगते, अर्जुन सर आणि चैतन्य सर दोघ जण आहेत ना, त्यांच्या रूम मध्ये काम करतायत। काल रात्री सुद्धा खूप उशिरापर्यंत त्यांची कामं चालू होती। काल सुद्धा झोपण्यासाठी अर्जुन सर खूप लेट आले। त्यांची काय कामं चालू होती मला काही कळतच नाहीये। यावरती रविराज म्हणतात, राहू दे, त्यांची कामं त्यांना करू दे, त्यांच्याच रूम मध्ये त्यांची कॉफी नेऊन दे। तोपर्यंत मग आता सायली इकडे कॉफीची तयारी करायला लागते। जोपर्यंत सायली आता कॉफीची तयारी करत असते तिने आपल्या तो जो कप असतो त्या कपात कॉफी बनवून ठेवलेली असते, फक्त वरती नेऊन द्यायची असते। तोपर्यंत सायली म्हणते, मी अर्जुन यांच्यासाठी कॉफी घेऊन वरती चालले। प्रतिमा, त्या तोपर्यंत तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही मला सांगा। आता प्रतिमा खाणाखुणा करायला लागते, तिला चहा हवा असतो नेहमीप्रमाणे, पण सायली तिच्या खाणाखुणांना उत्तरच देत नसते। सायली या सगळ्यामध्ये आपल्याला काही कळत नाही असंच हे दाखवत असते आणि येऊन किचन मध्ये काम करायला लागते। सायली किचन मध्ये काम करत असताना प्रतिमा मग कल्पनाकडे इशारा करते आणि सायलीला सांगा की मला चहा दे असं म्हणते।
यावरती कल्पना म्हणते, अगं सायली, प्रतिमा बघ ना चहा मागतीये तुझ्याकडे, तिला चहा दे की. यावरती आता इकडे सायली कल्पनाला इशारा करते आणि मला काही ऐकूच येत नाहीये असं दाखवते की तिने तोंडाने बोलावं, चहा हवे असं आता सायलीला वाटत असतं. हे सगळं प्रिया पाहते. प्रियाला नाटकं करायची सवयच असते. मग ती रागारागात येते. सायली, काय चाललंय तुझं? म्हणजे माझी आई कधीपासून तुझ्यासोबत चहा मागतीये, तर तुला या सगळ्यामध्ये तिला चहा देता येत नाहीये का? माझ्या आईसोबत असा खेळ मांडलायस तू. सायली, मला काही तुझं हे वागणं पटलं नाहीये. हा, दे गुपचूप माझ्या आईला चहा. आता जी गोष्ट रविराजांना चांगली कळलेली असते ती गोष्ट मात्र आता इकडे बाकी सगळ्यांना कळलेली पण प्रियाला कळूनच घ्यायची नसते. प्रियाला या सगळ्यामध्ये उगाच आता इश्यू क्रिएट करायचा असतो. तोपर्यंत मग आता इकडे सायली तिला समजवण्याच्या पेक्षा रविराज सरांकडे येते आणि ती म्हणते, रविराज सर, मला एक गोष्ट सांगा बरं, तुम्हाला काही ऐकू आलं का? प्रतिमा त्या जे काही बोलल्या तुम्ही ऐकलत का? यावरती रविराज म्हणतात, नाही बुवा, मला तर काही ऐकायला नाही आलेलं आहे. आता मात्र सायली इकडे प्रतापला म्हणते, बाबा अहो तुम्ही काही ऐकलत का? हे सगळं चालू असताना इकडे आता सायलीने आपल्या फोटोच्या कपामध्ये जी अर्जुनची ब्लॅक कॉफी बनवून ठेवलेली असते ती प्रिया पाहते आणि विचार करते, कळमडू दे, काय करायचे आपल्याला, यांना काय करायचं ते करू दे. मी अर्जुनच्या रूम मध्ये जाते आणि त्याला कॉफी देते. हळूच ती कॉफी पळवत आता मात्र इकडे प्रिया निघून जाते. तोपर्यंत प्रताप म्हणतो, नाही बुवा, मला सुद्धा या सगळ्यामध्ये माहित नाहीये हा प्रतिमा काय मागते ते. असं म्हटल्यावरती आता मात्र सगळेच जण गडबडतात. मुद्दामच प्रतिमाला कोणी चहा हवा हे असं तिने तोंडाने बोलल्याशिवाय बोलणारच नसतात. प्रतिमा बिचारी उदास होते. त्यावरती मग मात्र सायली म्हणते, कसं आहे ना, एखाद्याला जर का बोलता येतंय तर त्या माणसाने बोलूनच मागावं ना सगळं. याआधी विसर्जनाच्या वेळेला मी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं होतं की प्रतिमा आत्यांना या सगळ्यामध्ये बोलण्यासाठी फोर्स नको करूया. पण आत्ता मला असं वाटते की प्रतिमा आत्यांनी स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, त्याशिवाय त्या व्यवस्थित बोलायला लागणार नाहीत. असं म्हणत सायलीचा हेतू बरोबर असतो. सायली या सगळ्यामध्ये प्रतिमाला बोलतं करण्यासाठी आपल्या परीने जे प्रयत्न करता येतील ते करत असते. इकडे सायलीचे शर्थीचे प्रयत्न, तिकडे अर्जुनचे शर्थीचे प्रयत्न चालू असतात. प्रिया ही तन्वी नाही हे सिद्ध करण्यासाठी. आता अर्जुन म्हणतो, आपण काल तू बघितलेलं आहेस की तिच्या पायावरती खूण नाहीये, मग गेली 1.5 वर्ष ती कोणता मोटिव्ह घेऊन इकडे येते हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजेच ना. तिच्या मनामध्ये असा काय मोटिव्ह आहे की ज्याच्यामुळे ती इकडे येते, आपल्या सगळ्यांना फसवतीये. मला खरंच कळत नाहीये की तिच्या मनात काय चालले. यावरती चैतन्य म्हणतो, मी तुला सांगतोय ना की गेली 1.5 वर्ष ती फसवतेच आहे. यावरती अर्जुन म्हणतो, नाही, आता काहीही झालं ना तरी सुद्धा तिला सगळ्यांच्या समोर पर्दाफाश करायचा आहे. गेले 1.5 वर्ष तिला डोक्यावरती घेऊन जे लोक नाचतायत ना, तिला डोक्यावरती घेऊन नाचणाऱ्या लोकांच्या समोर हे सत्य आलं पाहिजे की ही तन्वी नाहीये. गेले 1.5 वर्ष ती तुम्हाला सगळ्यांना फसवतीये. सगळ्यांना फसवून या सगळ्यामध्ये ती उल्लू बनवती आहे हे सत्य मी सगळ्यांच्या समोर आणणार म्हणजे आणणारच, असा ठामपणे निश्चय करत असताना प्रिया तिकडे येऊन उभी राहते. प्रिया उभी राहिल्यावरती दोघं जण घाबरतात आणि आता विचार करतात, अरे बापरे, म्हणजे हिने सगळं ऐकलंय की काय? काहीच कळायला मार्ग नाहीये की हे सगळं हिने ऐकलेलं आहे का. तोपर्यंत प्रिया येते आणि अर्जुन, काय चाललंय हे? मी खूप नाराज आहे बरं का तुझ्यावरती. यावरती अर्जुन म्हणतो, काय झालं? त्यावरती आता मात्र प्रिया सांगायला लागते, काही नाही अर्जुन, म्हणजे कसं आहे ना, हे असंच चालू राहणार आहे का? म्हणजे खाली ती सायली आणि इकडे हा चैतन्य, आपल्या दोघांना वेळच नाही का मिळणार आहे बोलायला? आपण दोघं जण एकमेकांसोबत बोलायला असलो की तिकडे ती सायली असते, नाहीतर तुझ्या रूम मध्ये हा चैतन्य असतो. आता मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलेले आहे. असं म्हणत आता मात्र इकडे सायलीने बनवलेली कॉफी घेऊन ती ज्या वेळेला प्रिया ती कॉफी अर्जुनला देऊ करत असते त्याच वेळेला अर्जुन पुन्हा एकदा डाव साधतो. हे मागच्या वेळेला पण अर्जुनने केलेलं असतं आणि पुन्हा एकदा अर्जुन ते करतो. अर्जुन या सगळ्यामध्ये तीच कॉफी हातात घेऊन तिच्या उजव्या पायावरती पुन्हा सांडतो. हा प्रकार त्याने आधी पण एकदा केलेला असतो आणि आत्ता पण त्याला ते कन्फर्म करायचं असतं. यावरती चैतन्य म्हणतो, मुद्दाम तू सांडवलंस ना, मग परत इकडे आता पहिल्यासारखंच प्रिया त्याच्या बाथरूम मध्ये पाय धुण्यासाठी जाते. हा प्रकार आधी पण एकदा घडला असल्यामुळे आता कन्फर्म होण्यासाठी
वेळ लागत नाही। मग प्रिया आता पाय धुवून बाहेर येईपर्यंत अर्जुन आणि चैतन्य वाट पाहत बसतात। अर्जुन आणि चैतन्य तिकडे थांबतात आणि कधी एकदा प्रिया बाहेर येते आणि तिचा पाय पाहतो। हे पाहत असताना अर्जुन म्हणतो, मी मुद्दामच पायावरती कॉफी सांडले जेणेकरून ती इकडे येईल आणि तिचा पाय पुसण्याच्या निमित्ताने तो पाहता येईल। दरवेळेला ही अशी सिच्युएशन क्रिएट करता येणार नाहीये। यावरती आता मात्र दोघ जण वाट पाहत असतात। तोपर्यंत इकडे आता सगळेच जण प्रतिमाने स्वतःहून बोलावं यासाठी फोर्स करत असताना बघून अश्विन म्हणतो, मी एक गोष्ट सांगू का, प्रतिमा आत्यानं तिला कलानी घ्यायला पाहिजे। म्हणजे तुम्ही असं तिच्यावरती प्रेशर आणू शकत नाही। प्रेशर आणलं तर कदाचित ती तिच्या कोशात जाईल आणि कायमचं बोलणार नाही बरं का। यावरती अस्मिता म्हणते, नाही असं कसं होऊन चालेल, म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, या सगळ्यामध्ये जर का प्रतिमा त्या बोलता बोलता ती काहीही बोलायची बंद झाली आणि तिची वाचा कायमची गेली तर, असं म्हणत अस्मिता विषय काढते। तोपर्यंत प्रताप म्हणतो, अस्मिता गप्पा बस, काय चाललंय तुझं। आणि हिचं हा विषय ऐकून आता प्रतिमाला पण धक्का बसतो। त्यावरती सायली म्हणते, नाही असं काही होणार नाही। अस्मिता म्हणते, नाही मी फक्त शक्यता सांगितली की ती काही बोलतच नाहीये तर तिची वाचा निघून गेली तर, असं म्हणत अस्मिता पुन्हा हे वाक्य बोलते। मग आता मात्र प्रताप चिडतो आणि अस्मिता वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस, रविराज मला नाही वाटत असं काही होईल। यावरती मग मात्र सायली म्हणते, मला वाटते काका आपण एक काम करूया का, या सगळ्यामध्ये आपण श्रद्धा डॉक्टरांना कॉल करूया आणि मग काय आहे ते ठरवूया का। असं म्हटल्यावर ती सगळेच जण या सगळ्याला तयार होतात। रविराजांना प्रियाचं बोलणं जरा जिव्हारी लागतं। आता मात्र गप्प बसून चालणार नाही, आपल्याला ताबडतोब तिच्यासाठी हे सगळं करायलाच पाहिजे असा विचार करत मग मात्र रविराज ताबडतोब फोन लावतात। रविराज फोन लावतात श्रद्धाला आणि श्रद्धा म्हणते, काय रविराज वहिनींची तब्येत कशी आहे। यावरती आता रविराज फोन स्पीकरवरती टाकतात आणि म्हणतात, मी तुला फोन केलाय त्यासाठी, म्हणजे खरं सांगू का तर त्या दिवशी प्रतिमा बोलत होती की नाही, पण त्यानंतर मग मात्र अचानकपणे ती आता पुन्हा एकदा खाणाखुणा करायला लागलेली आहे। ती पुन्हा बोलणं बंद केलंय। काय करायचं या सगळ्यामध्ये, म्हणजे आम्हाला खूप चिंता वाटते की तिची आलेली वाचा पुन्हा ती न बोलल्यामुळे काही प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं का। यावरती श्रद्धा डॉक्टर समजावून सांगते। श्रद्धा डॉक्टर सांगते, नाही हे सगळं नॉर्मल आहे। म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये त्या एका लहान मुलीसारख्या आहेत। गेले 20-22 वर्ष जर का त्या बोलत नसतील तर त्यांची शब्द संपत्ती किंवा वाक्य तयार करण्याची क्षमता ही पूर्णपणे गेलेली आहे। त्यांनी कधी जर 20 वर्षामध्ये एकही वाक्य बोललं नाहीये तर त्यांची आत्ताच्या घडीला बोलण्याची स्थिती ही लहान मुलासारखी आहे। म्हणजे बघा ना, लहान मूल जन्माला येता येता बोलायला लागतं का, नाही ना, आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतं, त्यांचे बोल ऐकतं, त्यांना आई शिकवते की असं बोल तसं बोल। त्यामुळे प्रतिमाची सुद्धा अवस्था तीच आहे हे तुम्ही समजून घ्या। लहान मुलाला ज्याप्रमाणे आपण डायरेक्टली तू बोल तू हे कर असं सांगू शकत नाही, तसं प्रतिमाला सुद्धा तुम्ही सांगू शकत नाही। आता सगळेच घरातले फोन स्पीकरवरती असल्यामुळे हे ऐकत असतात आणि श्रद्धा डॉक्टरचं म्हणणं पटवून घेत असतात। श्रद्धा डॉक्टर सांगतात, तुम्हाला सुद्धा तेच करायला लागेल, तिला वेळ द्यावा लागेल, तिला प्रत्येक गोष्टीचा अर्थ प्रत्येक गोष्टीचे उच्चार हे समजावून सांगावे लागतील आणि त्याच वेळेला तिची शब्दसंपत्ती वाढेल। तिची शब्दसंपत्ती वाढली की वाक्य तयार करण्याची कॅपॅसिटी वाढेल आणि मग याच्यातूनच हळूहळू ती शब्द बोलेल, वाक्य बोलेल आणि स्वतःला एक्सप्रेस करेल। पण तुम्ही असं डायरेक्ट बर्डन आणू नका, तिला शिकवणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे किंवा तिला समजून घेणं, तिला समजून सांगणं ही आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आणि मला असं वाटतंय तुम्ही सगळ्यांनी घरच्यांनी मिळून हे करू शकता। असं म्हणत डॉक्टर श्रद्धा नीटपणे सगळं समजावून सांगते। सायलीला ते पटतं, रविराजांना पण पटतं। रविराज म्हणतात, श्रद्धा आज तू आमची खूप मोठी मदत केलीस, म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूपच टेन्शन आलं होतं की प्रतिमा असं का करते, तिला काही त्रास होतोय का किंवा तिला बोलायचं नाहीये का, पण आज तू आमचं ना सगळं टेन्शन दूर केलंस। असं म्हणत रविराज श्रद्धाचे आभार मानतात। सायलीला पण मुद्दा समजलेला असतो। त्यानंतर सायली म्हणते, झालं तर मग आता ठरलंय, आता घरामध्ये सुरू होणार सायलीची शाळा। सायलीची शाळा सुरू करण्यासाठी आता आपल्याला एक
फळा आणि खडू लागेल। यावरती आता कल्पना म्हणते आपल्याकडे खडू फळा नाहीये तर व्हाईट बोर्ड आणि स्केच पेन आहे। व्हाईट बोर्ड आणि मार्करच्या साहाय्याने तू प्रतिमाला गोष्टी समजावून सांगू शकतेस। यावरती मग आता सायली म्हणते प्रतिमा त्या तयार आहात ना सायलीच्या शाळेमध्ये यायला? प्रतिमा सुद्धा आनंदाने मान डोलवते। तिला सुद्धा या सगळ्यामध्ये बोलायचं असतं, तिला सुद्धा या सगळ्यामध्ये सगळ्यांशी कम्युनिकेट करायचं असतं, पण तिचा प्रॉब्लेम जो डॉक्टर श्रद्धा यांनी सांगितलेला असतो तोच असतो। मग सगळेजण खूप खुश होतात। कल्पना म्हणते व्हाईट बोर्ड आणि आता मार्कर याची तयारी करून आपण आता सुरू करूया। तोपर्यंत प्रिया परत एकदा वॉशरूम मधून पाय धुवून बाहेर येते। प्रिया पाय धुवून बाहेर आल्यावरती अर्जुन वाटच पाहत असतो। मागच्या वेळेसारखा आता सुद्धा टॉवेल घेऊन तो उभाच असतो आणि तन्वी एक काम कर बरं, पटकन हा पाय पुसून घे। प्रिया विचारते नाही ही रिस्क मी घेऊ शकत नाहीये। मागच्या 2 वेळेला मी सुटले असते तर या वेळेला मी अडकले गेले तर नाही माझ्या पायावरची जी खूण आहे ती पाय धुतल्यामुळे कदाचित ब्लर झाली दिसेल, ती निघून जाईल, ह्याला समजेल। नाही मी नाही हे करू शकत। मग मात्र अर्जुन धावत पळत ज्या वेळेला टॉवेल घेऊन प्रियाच्या दिशेने येत असतो प्रिया तितक्याच ताकदीने पळण्याचा प्रयत्न करते आणि नाही मी नाही पुसणार। बरं मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, तुमचं काम चालू होतं, सॉरी हो मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा मी येते असं म्हणत प्रिया तिकडून निघून जाते। आता मात्र अर्जुनच्या हातातून मोठी संधी गेलेली असते आणि त्याच वेळेला चैतन्य आणि अर्जुन या दोघांचं लक्ष खाली जातं। पुन्हा एकदा ज्याप्रमाणे मागच्या वेळेला फरशीवरती खोट्या तुळशीपत्राच्या खुणा उमटल्या असतात त्याचप्रमाणे या वेळेला सुद्धा पुन्हा फरशीवरती खोट्या तुळशीपत्राच्या खुणा उमटतात आणि चैतन्य म्हणतो अर्जुन काय रे हे, म्हणजे बघ ना मागच्या वेळेला ज्याप्रमाणे प्रिया गेली त्या वेळेला ज्या खुणा होत्या तशाच खुणा आता पण आहेत असं म्हणत दोघं जण पुन्हा त्या खुणा तपासून पाहायला लागतात। अर्जुन म्हणतो हे तर कोणत्या तरी स्केच पेन किंवा पेंटने केलेलं मार्क आहे, आता तर माझी 100% खात्री झाली। चैतन्य म्हणतो तेच सांगतोय, मी काल बघितलं तिचा पाय मोकळा आहे, आज सुद्धा ती पाय अजिबात देण्यासाठी तयार नाहीये, म्हणजे हे इंटेन्शनली असेल का? अर्जुन म्हणतो 100% बघ ना ज्या पद्धतीने तिने हे बर्थमार्क काढण्यासाठी काहीतरी वापरले ना तेच पाय धुतल्यामुळे पिघळले आणि इकडे लागले, म्हणजे तिला हे सगळं क्रिएट करायचं आहे की तिच्या पायावरती बर्थमार्क आहे आणि ते बर्थमार्क आता खोटं आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। काहीही झालं तरी साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून प्रिया कशी खोटी आहे, ती कसं खोटे बर्थमार्क वापरून सगळ्यांना फसवते हे सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत अर्जुनने आता मोठं बंड पुकारलेलं असतं काहीही झालं तरी प्रियाचं कारस्थान सगळ्यासमोर आणण्यासाठी। आणि आता अर्जुन सांगतो काहीही होऊ दे, आता हे सत्य समोर आलं पाहिजे। चैतन्य म्हणतो अरे पण या सगळ्यामध्ये पुन्हा 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 आपल्याला थोडी संधी मिळणार तिचा पाय पाहायची, मग तिला संशय नाही कळणार। एकदा काच फोडली, दुसऱ्यांदा आपण हे पद्मासनाचं नाटक केलं, तिसऱ्यांदा कॉफी सांडवलीस, ती चौथ्यांदा ऍक्च्युअली कॉफी सांडवलीस, मग कसं काय शक्य आहे? अर्जुन म्हणतो आता हे शक्य होणार आहे ते गिफ्टच्या मदतीने, म्हणजे मिसेस सायलीना ज्याप्रमाणे गिफ्ट आवडतात त्याचप्रमाणे आता मात्र इकडे प्रियाला पण मी गिफ्ट देणार। अर्जुन म्हणतो काय? आता गिफ्टचा आणि या तुळशीपत्राचा काय संबंध? अर्जुन त्याला समजून सांगायला लागतो। तोपर्यंत सायलीची शाळा सुरू होते। सायलीने बोर्ड आणलेला असतो आणि बोर्डवरती प्रतिमा, तन्वी, रविराज अशी छोटी छोटी नावं लिहित तिने आता प्रतिमाची शाळा सुरू केलेली असते। पहिलं नाव असतं प्रतिमा आणि आता सायली सांगायला लागते प्रतिमा आत्या हे बघा हे तुमचं नाव वाचा बरं असं म्हणत आता ती प्रतिमा बोला तर प्रतिमा प्रतिमा असं बोलते। त्यावर ती पूर्णाची म्हणते अगं प नाही ग प्रतिमा असं म्हटल्यावरती मग मात्र प्रतिमा आपलं नाव व्यवस्थितपणे बोलते। यावरती सायली म्हणते बरोबर बोलताय की तुम्ही, म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला वाचता येतंय बोलता येतंय। रविराज म्हणतात कसं आहे ना सायली, जरी माणसाची स्मृती गेली ना तरी माणूस जे लिहायला वाचायला शिकलाय किंवा ज्या गोष्टी कौशल्याने शिकला ना मला नाही वाटत त्या गोष्टी तो विसरू शकेल। म्हणजे प्रतिमाला लिहिता वाचता येते तर बॅक ऑफ द माइंड मध्ये तिला लिहिता वाचता येतच असणार आणि ती नीटच बोलणार। सायली म्हणते आता प्रतिमा त्या पुढचे मी काही शब्द लिहिते ते वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा जेणेकरून तुमच्याकडे असलेली शब्द संपत्ती वाढेल, तुमची उच्चार करण्याची क्षमता वाढेल। असं म्हणत सायली आता प्रतिमाच्या खाली तन्वी आणि त्याच्या खाली रविराज
रविराज अशी छोटी छोटी नावं लिहायला लागते. तन्वीच्या पुढे मुलगी आणि रविराजांच्या पुढे नवरा असं नाव लिहिते आणि आता ती प्रतिमाच्या समोर येते. प्रतिमा, ते वाचा बरं हे नाव काय आहे ते. असं म्हटल्यावर ती प्रतिमा तन्वी असं म्हणण्याचा प्रयत्न करते. तन्वी मुलगी असं म्हटल्यावर ती सगळेजण खुश होतात. आणि हे काय प्रतिमा, तुला तर छानपैकी बोलता येतंय. श्रद्धा डॉक्टरांनी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. प्रतिमा बरेच वर्ष बोलत नसल्यामुळे शब्द संपत्ती कमी पडते हे आपल्या लक्षातच नाही आलं. सगळेजण खूपच खुश होतात आणि आता प्रतिमाला या सगळ्यामध्ये शिकवण्यासाठी अजून हिरिरीने भाग घेतात. मग आता रविराज नवरा हे वाचण्यासाठी सायली प्रतिमाला सांगते आणि वाचा बरं आता. त्यानंतर प्रतिमा रविराज नवरा हे सुद्धा वाचते. रविराजांना खूप आनंद होतो, सगळ्यांनाच आनंद होतो. प्रतिमा आता चक्क वाचायला आणि बोलायला लागली असते. म्हणजे तिच्या न बोलण्याचं कारण हे तिच्याजवळ असलेली कमी शब्द संपत्ती आणि तिचा असलेला उच्चार करण्याची तुटलेली प्रॅक्टिस हे असल्यामुळे आता श्रद्धा मॅडमच्या सांगण्यानुसार सगळं सुरू असतं. एक एक शब्द लिहून प्रतिमाला वाचायला दिले जातात. प्रतिमाची शाळा धूमधडाक्यात सुरू असताना इकडे प्रियाचा कार्यक्रम करण्याची पण शाळा धूमधडाक्यात चालू असते. अर्जुनला चैतन्य म्हणतो, म्हणजे तू काय करणार? अर्जुन म्हणतो, आता मी असा डाव खेळेन ना की या डावामध्ये सायली म्हणजे प्रियाला सुट्टाच येणार नाही. तर प्रिया अशी काही अडकेल ना की तिला आता इकडे आड आणि तिकडे विहीर. तिच्या पायावरील तुळशीपत्र खोटं आहे, ती खोटं तुळशीपत्र काढून सगळ्यांना फसवते. हे सत्य सगळ्यांच्या समोर जोपर्यंत मी आणत नाही मी गप्प बसणार नाही. यावरती चैतन्य म्हणतो, अरे पण करशील काय? अर्जुन म्हणतो, गिफ्ट येणार आहे तिला. मी आता असं गिफ्ट येणार आहे ना की हे गिफ्ट तिला दिल्यावरती तिला तिचा पाय दाखवायलाच लागेल. तिला कोणतं ऑप्शनच नसणार आहे. असं म्हणत अर्जुन आता मोठा प्लॅन करतो तिला पैंजण देण्याचा. चैतन्य म्हणतो, पण गिफ्ट देऊन कसं करशील? अर्जुन म्हणतो, एक गिफ्ट माझ्याकडे असं आहे की ज्याच्यामुळे तिचा पाय दिसेल म्हणजे दिसेलच. असं म्हणत अर्जुनने खूप युक्ती केलेली असते. युक्ती करताना अर्जुनने पैंजण तिच्या पायामध्ये घालून पाय बघायची युक्ती करत असताना प्रियाला तो बोलवतो आणि आता हे पैंजण घालून मी तुला अडकवणार, मी तुला कसं अडकवणार ते बघ. असं म्हटल्यावर ती प्रिया थोडीशी गडबडते. यावरती अर्जुन म्हणतो, नाही ग, म्हणजे प्रेमाच्या बंधनामध्ये कसं अडकवणार ते बघ. असं म्हणत आता मात्र इकडे तो आता पायामध्ये पैंजण घालायला लागतो. पायामध्ये पैंजण घालत असताना तिचा पाय तो वरती करतो. वरती केलेला पायाची जन्मखून पाहण्यासाठी तिचा पाय तो आता एक एक पाऊल वरती उचलायला लागतो. आता प्रियाचा पाय ज्या वेळेला अर्जुन पाहतो त्यावेळेला त्याच्या पायाखालची जमीन सरकते. एकतर पायामध्ये तुळशीपत्र खोटं असणार आहे, एकतर पाय रिकामा. दोन्ही शक्यता आहेत. तुळशीपत्र खोटं असणार तर अर्जुन पुसून पाहणार का, आणि रिकामा असणार तर अर्जुन पुढे काय करणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार.